टिमकी आणि टिचकी भाग 11. टिमकी टिचकी वाजवून टिचकीला जवळ बोलवते आणि प्रेमाने जवळ घेते आणि देबूला त्यांच्या जवळ यायचा इशारा करते. देबू केतनला आलोच असं सांगून तिच्याकडे येतो. ती त्याच्या कानात कुजबुजते. केतनला त्याच्या घरी जाऊन आरतीचा रोज घालायचा एखादा ड्रेस किंवा रुमाल घेऊन यायला सांग आणि तो म्हणाला तर तू पण त्याच्याबरोबर जा. तिचा गंभीर चेहरा पाहून देबूनी का, कशाला वगैरे कुठलेही प्रश्न विचारले नाहीत. तो पळत परत केतनकडे येतो आणि ते तिचा रोज वापरायचा एक रुमाल घेऊन येतात. केतनला टिमकी त्या रुमालाचं काय करणार आहे याची अजिबात कल्पना नसते. पण देबूची टिमकीताई काहीतरी चांगलंच करेल ह्यावर मात्र त्याचा विश्वास असतो. सगळी लोकं सोसायटीमधल्या प्रत्येक विंगमधल्या सगळ्या मजल्यांवर जाऊन आरतीला हाक मारत शोधत असतात. अनघाची अवस्था रडून रडून वाईट झालेली असते. तिला सगळे समजावत असतात. कौस्तुभला म्हणजेच आरतीच्या बाबांना कळत नसतं, सोसायटीमध्ये अशी कशी आरती नाहीशी होईल. त्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उभे राहत असतात. वॉचमनचं लक्ष नसताना आरती बाहेर गेली असावी का? का तिला कोणी किडनॅप केलं असावं? पण CCTVमध्ये तर असं काहीच दिसत नव्हतं. का गंमत करावी म्हणून कोणी तिला घरी घेऊन गेलं असावं? इतका गोंधळ झाल्यावर तिला गंमत म्हणून कोणी घरी खेळायला घेऊन गेलं असेल तर आत्तापर्यंत तिला आणून दिलं असतं ह्याची त्याला खात्री होती. त्यांच्या मनात निरनिराळ्या अँगलने प्रश्न येत होते आणि त्यांचं मनच ते खोडून टाकत होतं. पण आरती सापडत नाहीये ही तर वस्तुस्थिती होती. त्यांचा खूप गोंधळ उडाला होता. आता अजून काही वेळ आरती मिळाली नाही तर मग फक्त पोलिसांना बोलविण्याचा पर्याय उरला होता. सगळे लहान मोठे आरतीला शोधत होते. परागच्या मनात एक कल्पना येते. त्यांच्या सोसायटीच्या सोशल पेजवर आरती हरवल्याची पोस्ट टाकली तर लोकांना कळून ते पण तिला शोधायला लागतील. तो बाबांनाही कल्पना सांगतो. ते सांगतात हा निर्णय आपण परस्पर नाही घेऊ शकत. त्यासाठी आपल्याला आरतीच्या आई-बाबांची परवानगी लागेल. त्यासाठी ते थोडा वेळ थांबायचं ठरवतात. अशा रीतीने सगळेजण आपापल्या परीने तिला शोधत असतात. इकडे केतन आणि देबूनी आणलेला रुमाल टिमकी हातात घेते आणि टिचकीला हुंगायला देते. टिमकीने तिला वास हुंगून त्या वासावरून शोधायची ट्रिक खरी तर गंमत म्हणून शिकवलेली असते. आता टिचकी ही ट्रिक नक्की शिकली आहे की नाही हे तिला माहीत नव्हतं, कारण तशी वेळच आली नव्हती. पण तिचा टिचकीवर विश्वास असतो. ती परत परत तिच्या नाकाच्या जवळ नेऊन टिचकीला त्या रुमालाचा वास देत असते. ती हळूच तिला विचारते, तुला कळलं हा कोणाचा वास आहे? टिचकी जणू भुंकून तिला हो म्हणते आणि मग हळूच टिचकीला मांडीवरून खाली उतरवते आणि तिला कमांड देते, सर्च, शोध. ते ऐकताच टिचकी वाऱ्यासारखी धावते. आधी ती सगळी लोकं जिथे बसलेली असतात तिथे येऊन त्यांच्याभोवती गोल गोल फिरत वास काढत असते. त्यानंतर ती झोपाळा घसरगुंडीच्या इथे फिरते. तिच्या मागे देबू, केतन आणि टिमकी धावत असतात. ते पाहून तिथली लोकं टिमकीला नावं ठेवायला लागतात. का हे टिमकीला काही कळतं की नाही? ही वेळ, हा प्रसंग याची काही तिला जाणीव आहे की नाही? आरतीला शोधायचं सोडून ते टिचकीच्या मागे का खेळत फिरते आहे? एक वेळ देबू आणि केतनचं ठीक आहे, ते लहान आहेत, पण ती तर मोठी आहे ना, तिला काही गांभीर्य आहे का नाही? त्या ऐकून खजील झालेली मंदिरा आनंदला डोळ्यांनी इशारा करते. थांबव टिमकीला. आनंद मुद्दामून मोठ्याने तिला सांगतो. ती खेळत नाहीये तर आरतीला शोधते आहे. थांबा थोडा वेळ, कळेल तुम्हाला. नेहमीसारखी आनंद आपल्या लेकीची बाजू घेत म्हणतो. आता कशी ती शोधणार आहे हे काही त्यांना कळत नाही. ह्यांचं नेहमी काही वेगळंच असतं असं म्हणत सगळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. नंतर टिचकी लिफ्टच्या इथे येते. तिथे ती काहीतरी हुंगत वास काढत रेंगाळते. तिचा थोडा गोंधळ उडाल्याचं दिसत होतं. शेवटी ती काही ट्रेन डॉग नव्हती. टिमकीने तिला हे सगळं गंमत म्हणून शिकवलेलं असतं आणि ती पण काही प्रोफेशनल शिकवणारी नसते. पण त्या दोघींमधलं बॉन्डिंग, एकमेकींना समजून घेण्याची वृत्ती, टिचकीचा टिमकीवरचा विश्वास ह्यामुळेच कदाचित त्या नेहमीच एक वेगळंच काम करून जात होत्या. टिचकी लिफ्टच्या जवळपास घुटमळत असल्याचं पाहून टिमकी तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला प्रोत्साहन देते. परत तिला तो रुमाल हुंगायला देते. टिचकी थोडा वेळ डोळे बंद करून घेते, जणू ती डोक्यात काही आराखडे बांधत असावी. काही वेळाने ती सावकाश मागे वळते आणि पार्किंगच्या दिशेने सुसाट वेगाने पळत सुटते. ते पाहून टिमकी, देबू तिच्या मागे जोरात धावतात.
पार्किंगमधल्या काही कार्सकडे जाऊन ती तिथे वास काढत हुंगत असते. टिमकीला काही लक्षात येत नसतं. टिचकी इथे का शोधते आहे? तिला खरंच कळलं आहे का कोणाला शोधायचं आहे ते? आता टिमकी पण गोंधळलेली असते. पण थोड्याच वेळात टिमकीच्या लक्षात येतं, टिचकी पूर्ण पार्किंगमध्ये फिरत नाहीये. ती एका विशिष्ट एरियात वास हुंगत फिरते आहे. तिच्या मनात एक विचार येतो. ती घाईघाईत तिथे पोहोचलेल्या केतनला विचारते, "तुमची कार तुला ओळखता येईल? तुमच्या कारचा नंबर माहीत आहे का?" पण केतनला नंबर काही सांगता येत नसतो. ती घाई गडबडीत विचारते, "पण कलर तर तुला माहीत असेल ना?" तो लाल रंगाची त्याच्या बाबांची गाडी असल्याचं तिला सांगतो. बाकी फार काही त्याला सांगता येत नाही. ती त्याला परत विचारते, "तुमच्या गाडीवर बेबी ऑन बोर्ड वगैरे असं कुठला स्टिकर आहे?" तो मान हलवत हो म्हणतो. आता टिमकी उत्साहाने फक्त स्टिकर लावलेल्या लाल रंगाच्या कार शोधायला लागते. एवढ्यात तिला टिचकीच्या भुंकायचा आवाज येतो. ती जणू तिला बोलवत असते. ती धावत टिचकी ज्या कारजवळ उभी राहून भुंकत असते तिथे जाते. ती तिथे भुंकत त्या कारच्या दरवाजावर तिच्या पंजांनी ओरखाडत असते. टिमकी झटकन पुढे होत कारच्या आतमध्ये डोळ्यांवर हात ठेवून डोकावून पाहते आणि तिला जे दिसतं ते पाहून तिच्या अंगावर सरसरून काटा उभा राहतो. एक क्षणभर आनंदाने तिच्या तोंडातून काही शब्दच फुटत नाहीत. दुसऱ्या क्षणाला मात्र ती जीव खाऊन ओरडते, "सापडली! आरती सापडली! इकडे या! इथे आहे ती!" तिचा आवाज ऐकून सगळे धावत येतात. सगळ्यात पुढे आरतीचे आई बाबा, अनघा आणि कौस्तुभ असतात. त्यांच्या मागे मंदिरा आणि आनंद असतात. इकडे टिमकी केतनला जरा वर उचलून खिडकीच्या आत दाखवत असते. केतन आनंदाने "आरती! आरती!" अशी जोरात हाक मारत असतो. पण आरती मागच्या सीटवर निपचित पडलेली असते. आता सगळेजण कारजवळ येऊन पोचलेले असतात. आरतीच्या आईबाबांना तिला कारमध्ये पाहून शॉकच बसतो. तिचे बाबा पळत घरी जाऊन कारची किल्ली घेऊन येतात आणि दार उघडतात. दोघे आरतीला हाका मारत असतात, पण ती डोळे उघडत नाही. ती बेशुद्ध असल्याचं आनंदच्या लक्षात येतं. तो त्यांच्याच सोसायटीमधल्या डॉक्टर कानडेंना फोन करतो. ते पण आरतीला शोधाच्या मिशनमध्ये त्यांच्या मजल्यांवर फिरत शोधत असतात. त्यांना फोनवरून ही बातमी कळताच ते तिला त्यांच्या घरी घेऊन यायला सांगतात. सगळी लोक त्यांच्या घरी आरतीला घेऊन जातात. डॉक्टर आधी आरतीचे आई बाबा सोडून सगळ्यांना बाहेर थांबायला सांगतात. तिला मोकळ्या हवेत ठेवून तपासतात, तिला CPR देतात आणि बाकी औषधोपचार करतात. त्यामुळे थोड्याच वेळात आरती शुद्धीवर येते आणि हे कुठलं नवीन घर असं वाटून घाबरून रडायला लागते. ती आईला बिलकते आणि अनघा पण तिला मिठी मारत तिचे पापे घेत रडत असते. ते पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू येतात. बाहेर सगळे कुजबुजत असतात. अजून थोडा वेळ गेला असता तर आरती कारमध्ये गुदमरली असती आणि तिला वाचवणं कठीण झालं असतं. आता सगळ्यांना टिमकी आणि टिचकीचं खूप कौतुक वाटत असतं. त्या दोघींमुळेच आरती सुखरूप सापडलेली असते. इकडे टिमकी टिचकीला घट्ट धरून आनंदाने तिचे लाड करत असते. आनंद, मंदिरा, आजीला दोघींच्या पराक्रमाने त्यांचा अभिमान वाटत असतो. थोड्या वेळाने सगळं शांत झाल्यावर जोशी कुटुंबीय आरतीकडे जातात आणि आता हे कसं घडलं असावं ह्यावर त्यांची चर्चा होते. आनंद म्हणतो, कदाचित हे असं घडलं असावं. जेव्हा अनघासकट आपण सगळे मॅचचा मेनू ठरवत होतो तेव्हा आरतीकडे दुर्लक्ष झालं. तिथे फक्त मोठीच लोक होती म्हणून थोड्याच वेळात ती कंटाळली असावी आणि इकडे तिकडे भटकायला लागली असावी. आधी ती झोपाळा घसरगुंडीवर खेळली असावी, मग लिफ्टकडे गेली असेल, पण तिचा हात काही बटनापर्यंत गेला नसेल. म्हणून ती फिरत फिरत पार्किंगच्या इथे आली असावी आणि तिथे तिला तुमची कार दिसली असेल. मे बी कारचं डोअर नीट लागलं नसेल आणि त्यामुळे तिला आत जाता आलं असेल. कार तिच्या ओळखीची सवयीची होती म्हणून तिने दार लावून घेतलं असावं आणि मग ती आत अडकली असेल. ती जागा आपण चर्चा करत होतो त्या जागेपासून थोडी लांब असल्यामुळे ती ओरडली असली तरी आपल्या कोणालाच काही ऐकू आलं नाही. आरतीचे बाबा म्हणतात, शक्यता आहे असं झालं असण्याची. रोज मी ऑफिसला 2 व्हीलरनी जातो. आमची कार इथेच असते. आरतीची आई अनघा म्हणते, काही का झालं असेना, ती सुखरूप मिळाली ह्यातच सगळं आलं. सगळेच मान हलवत तिला दुजोरा देतात. अनघा आणि कौस्तुभ टिमकी टिचकीला जवळ घेऊन त्यांचे खूप लाड करतात. सोसायटीत पुढे काही दिवस या घटनेशिवाय दुसरा कुठलाही विषय बोलायला नसतो. सगळे टिमकी टिचकीचं खूप कौतुक करतात. पराग या घटनेविषयी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट करतो. त्यावर टिचकीचे फॅन तर आधीपासूनच असतात आणि आता टिमकीच्या फॅन
फॅन्सची पण त्यात भर पडते आणि टिमकी टिचकीचा भाऊ म्हणून देबू पण फेमस होतो. आता त्याची कॉलर ताठ झालेली असते. शाळेत पण त्याला सगळे ओळखायला लागलेले असतात. त्याला प्रश्न विचारायला लागलेले असतात. टिचकीला त्याच्या घरी ठेवण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, टिचकीचं ट्रेनिंग, तिचा आत्ताचा पराक्रम ह्याविषयीच्या गोष्टी तो रंगून रंगून सांगत असतो. त्याच्या वयाच्या सगळ्याच मुलांना ते भारी वाटत असतं. एकंदरीतच टिचकीमुळे त्याचा भाव सगळीकडे वाढलेला असतो. आधी मुलं टिचकीबरोबर खेळण्यासाठी, तिच्याबरोबर फोटो पाहिजे म्हणून टिमकीच्या मागे लागतात. पण ती त्याला साफ नकार देते. टिमकी भाव देत नाही हे पाहून मग साहजिकच शाळेतली मुलं देबूच्या मागे लागतात. मोठी मुलं पण त्याला टिचकीचा एक फोटो काढून देण्यासाठी त्याची मनधरणी करत असतात आणि टिचकीबरोबर त्यांच्या एका सेल्फीसाठी तर ते त्याला काहीही द्यायला तयार असतात. तो त्याच्या काही मित्रांना घरी आणून त्यांना टिचकीबरोबर सेल्फी काढून देतो. हळूहळू घरी मुलांची रीघच लागते. पाहुणे आल्यावर जसं घरातल्या लहान मुलाला गाणं म्हण किंवा नाच करून दाखव असं आई वडील त्याची मर्जी नसताना सुद्धा उत्साहाने सांगतात, तसंच टिचकीच्या बाबतीत होत असतं. शाळेतले फ्रेंड्स घरी आल्यावर देबू जणू टिचकीचा शो करत असतो. तो तिला टिमकीने शिकवलेल्या कमांड्स करून दाखवायला सांगत असतो. सारखं तेच तेच करून आता टिचकी देखील कंटाळलेली असते. ती हळूहळू आता त्याकडे दुर्लक्ष करायला लागलेली असते. ते पाहून टिमकी मात्र वैतागते आणि आई बाबा पण देबूला आता अजून कोणाला ह्या कारणासाठी घरी आणायचं नाही अशी तंबी देतात. पण हळूहळू ही प्रसिद्धीची हवा देबूच्या डोक्यात शिरायला लागलेली असते आणि त्यामुळे देबू हळूहळू बदलत चाललेला असतो. खरं तर हे सगळं झालेलं असतं टिचकीमुळे आणि तिला टिमकीने शिकवल्यामुळे. पण जे झालं ते आपल्यामुळेच झालं असं आता देबूला वाटायला लागलेलं असतं. त्याच्या गर्वाचा पतंग दिवसेंदिवस वर वर उडत जायला लागलेला असतो. इगोचा फुगा फुगत असतो. सध्या तरी देबू ह्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन उंच उडायला लागलेला असतो. आता मात्र मुलांना मॅचचे वेध लागलेले असतात. त्यामुळे येणाऱ्या रविवारी मॅचचं नक्की होतं आणि सगळे त्या तयारीला लागतात. त्या रविवारच्या दिवशी सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. याआधी अशी कुठलीच घटना आशीर्वादमध्ये घडलेली नसते. त्यामुळे तिथली मुलं खूप उत्साहात असतात. अनुराग सोसायटीमधले आपल्या टीमबरोबर आशीर्वादवर दाखल झालेले असतात. तिथल्या छोट्या ग्राउंडवर सगळी तयारी आधीच करून ठेवलेली असते. लहान मुलांच्या मदतीने ग्राउंड आखून ठेवलेलं असतं. स्कोरबोर्ड म्हणून एक फळा लावलेला असतो. एका बाजूला बसण्यासाठी काही बाकडी ठेवलेली असतात. पाण्याचं एक मोठं पिंप भरून ठेवलेलं असतं. आनंद रेफरी म्हणून तर टिमकी कॉमेंट्री करायला तयार असतात. आधी ठरल्याप्रमाणे सगळ्यांसाठी पन्ह, कोकम सरबत आणि रव्याचे लाडू आणून पालक तयार असतात आणि मॅच नंतर परोठे, पुलाव आणि गुलाबजाम असा भरगच्च आणि पोटभरीचा बेत तयार असतो. त्यातच आनंद काका आपल्याला काहीतरी गिफ्ट देणार असल्याची कुजबूज आशीर्वाद मधल्या मुलांच्या कानावर येते आणि त्यामुळे त्यांचा उत्साह आणि आनंद द्विगुणित झालेला असतो. अनुराग 11 आणि आशीर्वाद 11 अशा 2 टीम्स आता APLचा पहिला सामना खेळायला एकदम तयार असतात. APL म्हणजे अनुराग आणि आशीर्वाद मधला A आणि PL म्हणजे प्रीमियर लीग. कॉमेंटेटर टिमकी समोर घडणाऱ्या प्रसंगाचं यथार्थ वर्णन करत असते आणि तिथला सगळ्यात छोटा क्रिकेटर डोक्यावर कॅप घालून आपल्या धारदार पंजाने जणू स्टंप्ससाठी जमीन उकरण्यात मग्न असतो. अनुराग 11चा कप्तान सुशील आणि आशीर्वाद 11चा कप्तान गणू मध्ये टॉस होतो. गणूने तो जिंकल्यावर आशीर्वाद जणू त्यांनी काही मॅचच जिंकली आहे इतका आनंद व्यक्त करतात. त्या आवाजाने तिथला छोटा खेळाडू आधी दचकतो. त्याची झुपकेदार शेपूट थरथरते. तो आपल्या कप्तानाकडे धाव घेतो. पळताना त्याची टोपी त्याच्याच पायाखाली तुडवली गेल्यामुळे ती सपाट होते. त्यात त्याची तुरुतुरू चाल पाहून जमलेले सगळे प्रेक्षक हसत सुटतात. जमलेली लोक आपल्यालाच हसत आहेत हे कळल्यावर तो त्यांच्याकडे पाहत भुंकतो. शेवटी झाली इतकी फजिती पुरे झाली असं वाटून टिमकी टिचकीला आपल्या मांडीत बसवते. गणू पहिले बॅटिंग घेतो आणि त्यांची पहिली जोडी खेळायला येते. अनुराग टीमचे बॉलर पहिल्या बॉलपासूनच टिच्चून बॉलिंग करत असतात. त्यात त्यांची फिल्डिंग पण
पण एकदम चांगली असते. बाउंड्रीवरची लहान मुलं बॉल लांब गेला की आणून द्यायला तत्पर असतात. पण आशीर्वाद टीम आधी चाचपडत खेळत असते. त्या गोंधळात त्यांच्या 3 विकेट्स खूप लवकर पडतात. त्यावेळी बोर्डवर 24-3 असा स्कोअर असतो. पण नंतर त्यांचा विराट कोहली म्हणजेच वीरू खेळायला येतो आणि स्कोअर लिहिणाऱ्या लहान मुलांचं काम अचानक खूप वाढतं. तो अनुराग 11ची बॉलिंग फोडून काढत असतो. मग ड्रिंक्स ब्रेकमध्ये पन्ह आणि कोकम सरबत पीत त्यांच्यात गहन चर्चा होते. मग ते त्यांच्या बुमराला म्हणजेच मंगेशला ओव्हर टाकायला आणतात आणि परत एकदा सामना अनुराग 11च्या बाजूने झुकतो. मॅचचा सीसॉ कधी ह्या टीमच्या तर कधी त्या टीमच्या बाजूने झुकत राहतो. शेवटी आशीर्वाद टीमचा 20 ओव्हर नंतरचा स्कोअर 92-7 असा होऊन त्यांची इनिंग संपते. आता अनुराग 11ची टीम बॅटिंगला येते. ते एकदम रिलॅक्स असतात. त्यांच्या दृष्टीने जिंकायला फक्त 93 रन्स म्हणजे एकदम सोपं आव्हान असतं आणि इथेच ते फसतात. होतील करत ते धोके न पत्करता खेळत राहतात आणि जेव्हा जागे होतात तेव्हा त्यांचा स्कोअर असतो 16 ओव्हर्समध्ये 70ला 5 विकेट्स. आता शेवटच्या 4 ओव्हर्समध्ये हव्या असतात 23 रन्स. तो छोटा क्रिकेटर मांडीवर बसून कंटाळल्यामुळे एकदम धावत त्या ग्राउंडवर एंट्री घेत 4ला चाललेला बॉल आपल्या तोंडात खेळण्यासाठी घेत सुसाट सगळ्यांमधून वाट काढत पसार होतो. बालमित्रांनो, आता पुढे काय झालं असेल? आता मॅचचं काय होणार? ती 4 धरली जाणार? मग स्कोअर आणि ती मॅच कोणाच्या बाजूने झुकेल? शेवटी APL कोणती टीम जिंकणार? आणि आनंद काकांच्या सरप्राईज गिफ्टचं काय होणार? मला माहितीये तुम्हाला पण हेच प्रश्न पडले आहेत ना? मग ह्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत पुढच्या भागात. तेव्हा पाहायला विसरू नका टिमकी आणि टिचकीचा नेक्स्ट एपिसोड. आणि हा एपिसोड कसा वाटला हे मला म्हणजे तुमच्या नेत्राताईला सांगायला विसरू नका. तेव्हा भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत अच्छा, टाटा, बाय बाय. आणि हो, आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.